नमस्कार प्रेक्षको, मी प्रभाकर उगले तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे दहावीनंतर काय। तर बरेच शेतकरी मुलं असतात आणि त्या मुलांना दहावीनंतर काय करावे हा मोठा प्रश्न पडतो। तर दहावीनंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत जो म्हणजे ज्या कोर्सेसला जाऊन आपलं जे करिअर आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतो। त्यामध्ये प्रामुख्याने जे नाव घेता येईल ते म्हणजे पॉलिटेक्निक। आता पॉली ह्या शब्दातच त्याचा अर्थच आहे अनेक विविध असे टेक्निक जीवनात आपण प्राप्त करून आपलं छान असं ध्येय आपण प्राप्त करू शकतो। त्याच्यामध्ये पॉलिटेक्निकमध्ये विविध अशा शाखा आहे ज्याला आपण डिप्लोमा इंजिनिअरिंगसुद्धा म्हणतो। त्या डिप्लोमा इंजिनिअरिंगला आपण दहावीनंतर प्रवेश घेऊ शकतो आणि त्यामध्ये ज्या प्रामुख्याने ज्या शाखा आहे ज्या परंपरागत त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि आता नवीन आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे। नंतर यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला IT म्हटलं जातं ते आहे आणि आता नवीन अद्ययावत आलेली AI टेक्नॉलॉजी नाही का। आणि अशा विविध शाखांचा या पॉलिटेक्निकमध्ये समावेश होतो आणि या शाखा सर्वत्री फार उपयोगी आहे आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये यामुळे रोजगार मिळतो आणि सुपरवायझरी लेवलपर्यंत जॉब आपल्याला निश्चित रूपाने मिळू शकतो। छोटा मोठा उद्योगधंदासुद्धा आपण या कोर्सेसद्वारे या पॉलिटेक्निकच्या डिप्लोमाद्वारे आपण करू शकतो आणि याचे उदाहरणं पण आहे। तर आपण बघूया प्रत्येक साईडविषयी। आता या ज्या पॉलिटेक्निक्स आहे याच्यामध्ये जी शाखा आहे जी आपण बघितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कशाचा अंतर्भाव होतो तर या विशेषतः याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो। टूल्स आहे, वेगवेगळे जे टूल्स आहे, मग फाईलपासून तर व्हाईसपर्यंत मेकॅनिकल व्हाईस असेल अशा विविध मशीन्स याच्यामध्ये त्याचा अभ्यास होतो। त्याच्यामध्ये लेथ मशीन्स आहे, मिलिंग मशीन आहे, नंतर व्हर्टिकल मिलिंग आहे, मिलिंगचे वेगवेगळे प्रकार आहे, समजा CNC मशीन्स आहे, अशा विविध अशा मशीनचा अभ्यास होतो। मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसचा सुद्धा याच्यामध्ये अभ्यास होतो। मग ती फोर्जिंग असेल, नंतर हीट ट्रीटमेंट असेल किंवा मशीनिंग असेल, अशा विविध प्रोसेसचा याच्यामध्ये अभ्यास होतो आणि यामध्ये परिपूर्ण असा म्हणजे पदविकाधारक मेकॅनिकल इंजिनियर तयार होतो आणि त्याच्यामध्ये विविध जे आपल्या मेटल्स आहे त्याच्या स्ट्रेंथचा अभ्यास होतो, त्याच्या कंपोजिशनचा अभ्यास होतो आणि एकूण रीतीने त्या इंजिनियरला बऱ्यापैकी एक चांगलं ज्ञान त्याला मिळालेलं असतं आणि त्यामुळे तो कंपनीत छान असा काम करू शकतो आणि सुपरवायझरी लेवलमध्ये त्याला नक्की जागा मिळते। आणि बऱ्याच मेकॅनिकल इंडस्ट्री भारतामध्ये आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरला स्कोप आहे। तर अशा रीतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून, कारण ही कोर ब्रँच असल्यामुळं हिला भरपूर संधी आहे आणि बेसिक नॉलेज असल्यामुळं हे ज्ञान कधी वाया जाणार नाही आणि प्रत्येक कंपनीला कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या इंजिनियरची ही गरज ही असणारच आहे। कारण इफिशियंट एकदम परफेक्ट म्हणजे वेळीच निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये असते। त्या ठिकाणी तुम्ही किती म्हटलं AI टेक्नॉलॉजी वापरा, रोबोट वापरा, तर ते शक्य नाही आहे। त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतात ना मनुष्यबळाची त्या ठिकाणी आवश्यकताच आहे। तेव्हा मेकॅनिकल इंजिनियर हे एव्हरग्रीन क्षेत्र आहे। दुसरं क्षेत्र आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये साधारणतः ज्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे त्याचा अंतर्भाव होतो। त्यामध्ये तुम्हाला मोटर, जनरेटर, नंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ती वाहून नेली जाते, डिस्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टींचा, नंतर त्यामध्ये इलेक्ट्रिकल जे इक्विपमेंट आहे वेगवेगळे इक्विपमेंट आहे त्याचा अंतर्भाव त्या स्टडीमध्ये होतो। सर्किट अँड नेटवर्क वेगवेगळे इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो। आणि हे क्षेत्र आता प्रत्येक कारखान्यामध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हे असतातच। मग त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरची
नेमणूक ही करावीच लागते आणि ती केली जाते. आता ISO नुसार सुद्धा या सगळ्या गोष्टी मस्ट आहे. त्या ठिकाणी टेक्निकल मॅनपॉवर कशी आहे हे सगळं बघितलं जातं. त्यानुसार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला सुद्धा फार छान असा स्कोप आहे. त्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल ही दुसऱ्या नंबरची शाखा आहे. तर तिसऱ्या नंबरची आपण जी बघतो आहे ती शाखा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. आता तुम्ही बघता कन्स्ट्रक्शन कुठलंही असो, पूल असो किंवा आपलं घर बांधायचं असो, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरची गरज पडते. तर ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचे जे वेगवेगळ्या सिमेंटचं स्ट्रेंथ आहे, RCCची स्ट्रेंथ आहे, वेगवेगळ्या गोष्टींची स्ट्रेंथ या कशी असते मटेरियलची याची ओळख होते. अप्लाइड मेकॅनिक्स अशा या ठिकाणी विषय असतात. नंतर मग सर्वे याच्यामध्ये येतो. असे वेगवेगळे विषय यामध्ये शिकवले जातात आणि यामधून तरुणाला वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम मिळू शकतो. विशेषतः कंपन्यांमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे वेगवेगळे छोटे मोठे काम आहे ते सिव्हिल इंजिनिअरद्वारे केले जातात. तेव्हा सिव्हिल इंजिनिअरसुद्धा फार चांगला कोर्स आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमधून स्वतःचा बिझनेससुद्धा करू शकतो किंवा एखाद्या छोट्या मोठ्या व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक त्यांच्याकडे सुद्धा याला सुपरवायझर लेवलचं काम मिळू शकतो. अशी सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे ब्रँच आहे आणि यातून शासनाचे काही कॉन्ट्रॅक्टसुद्धा तुम्हाला मिळतात. शासनाने नवीन जे इंजिनियर आहे त्यांसाठी काही राखीव कॉन्ट्रॅक्ट ठेवले जातात. त्याचा स्वतः कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बनू शकतो. छोटा मोठा व्यवसायसुद्धा स्वतः करू शकतो. अशा रीतीने सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. आणि नंतरची जी ब्रँच आहे ती आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरचं युग आता भारतात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरशिवाय काहीही चालत नाही. तर या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञानापासून तर आता जे काही महाजाळ आता आपण बघतो इंटरनेटचं, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव, सगळ्या विषयांचा अंतर्भाव याच्यामध्ये केला जातो. याच्यात बेसिक लँग्वेज कॉम्प्युटरच्या शिकवल्या जातात. कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती त्या भाषेत ज्या वेगवेगळ्या लँग्वेज तयार झालेल्या आहेत त्या लँग्वेजसुद्धा शिकवल्या जातात आणि हे महाकाय असं मोठं आजचं शास्त्र आहे आणि या नवीनतम शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मुलांना देश विदेशात नोकरीच्या संधी आहे. अनेक IT कंपन्यांमध्ये सुद्धा या इंजिनियर्सला घेतलं जातं. याच्यामध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर या 2 प्रकार पडतात. मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे कॉम्प्युटरचीच एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये जी भाषा आहे त्या भाषेवरच जास्त प्रभुत्व दिलं जातं. पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला हार्डवेअर पार्ट आहे ते सुद्धा शिकवलं जातं आणि फक्त स्पेशलायझेशन म्हणून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही शिकवली जाते. ही कॉम्प्युटरशी रिलेटेडच आहे पण कॉम्प्युटरची एक भाषा म्हणून आणि त्याच्यावर प्रभुत्व तुमचं मिळवलं जातं. दुसरं आहे यालाच रिलेटेड IT इंजिनिअरिंग. ही एक प्रकारे सॉफ्टवेअरच आहे. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याद्वारे तुमचं जे काय आता अनेक ॲप्स आहे म्हणा किंवा कम्प्युटरच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. जे आतमध्ये कॉम्प्युटर जे काम करतं ते काम त्या IT इंजिनियरला शिकवलं जातं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग असल्यामुळं एक संदेश दुसरीकडे पोचण्यामध्ये आता काही सेकंदाचा अवधी लागतो. इथून संदेश अमेरिकेत त्याच पद्धतीने आपण आता वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय. पण त्याच्या मागं जे काम करतोय तो IT इंजिनियर करतोय आणि अनेक IT फर्म आहे. या IT फर्म अनेक कंपन्यांचं कन्सल्टन्सी म्हणून काम करतात. त्यांचे जे डाटा आहे जसं आता TCS आहे. TCS काय करते तर मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहे किंवा वेगवेगळ्या बँक्स आहे, SBI बँक आहे, त्याचं जे आता आपण जातो आणि एखाद्या खात्यावर आपण रक्कम जमा करतो ती रक्कम लगेच आपल्याला आपल्या ॲपवरसुद्धा दिसते किंवा आपण ॲपवरून काही कारभार करतो. तर याच्या मागं कोण काम करतं तर IT इंजिनियर जी TCS कंपनी आहे, हा जो डाटा आहे हँडलिंगचं जे काम आहे पूर्णतः TCS करते. तर अशा प्रकारे IT ज्या कंपन्या आहे ते वेगवेगळ्या विदेशातल्या कंपन्यांचे कामंसुद्धा करतात. अशा रीतीने IT इंजिनियरसुद्धा खूप चांगलं कोर्स आहे आणि तो कोर्स तुम्ही करू शकता. तर अशा नानाविध कोर्सेसच्या आज उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा सुद्धा एक कोर्स आहे ज्याच्याद्वारे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या दोन्हींचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलेले आहे आणि हा सुद्धा उत्कृष्ट असा कोर्स आहे. कारण आता जगभर एक कम्युनिकेशन वाढत आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सुद्धा या इंजिनियर्सला खूप मागणी आहे. तर अशा रीतीनं विविध कोर्स करून डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर लगेचच 3 वर्षाच्या कालावधीचा हा कोर्स असतो आणि या कोर्समध्ये आपण
नोकरीयोग्य बनू शकतो. कारण कमीत कमी कालावधीमध्ये आपण जर काही स्किल हाताळ म्हणजे आपल्याला स्किल प्राप्त झाले तर नक्कीच आपल्याला कंपनीमध्ये चांगली पोस्ट मिळू शकते. आणि 3 वर्षानंतर आपण 1 वर्षाचा अनुभव घेतला तर हळूहळू 1, 2, 3 वर्षामध्ये आपण एक स्किलफुल लेबर बनतो. म्हणजे स्किल आल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळते किंवा त्याच कंपनीत आपल्याला हळूहळू चांगल्या रीतीने सामावून घेतलं जातं. तर अशा रीतीनं या जे डिप्लोमा इंजिनियर आहे यांना खूप प्रत्येक क्षेत्रामध्ये मागणी आहे. आणि नक्कीच जसं जसं तुम्ही हायर एज्युकेशन घेणार तर त्या ठिकाणी मॅनेजरची जी संख्या आहे ती कमी असते, परंतु साधारण सुपरवायझर लेवलवरती भरपूर संख्याने पदं भरली जातात. त्यामुळे 10वी नंतर ज्यांना वाटतंय की आपल्याला कमी दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल, जर आपल्याला मिळवायचा असेल जॉब, तर नक्कीच 10वी नंतर ही उत्कृष्ट संधी आहे डिप्लोमा इंजिनियर बनण्याची. तर वेळ न दवडता आपण कम्प्युटर सेंटर किंवा ज्या ज्या ठिकाणी हे फॉर्म भरले जातात त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली पाहिजे. आपल्या नियरेस्ट वेगवेगळे कॉलेजेस आहे, त्या वेगवेगळे प्रिफरन्स आहे, ब्रँचेसचे सुद्धा प्रिफरन्स आहे, वेगवेगळ्या कॉलेजचे प्रिफरन्स आहे, ते आपण भरले पाहिजे. तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. तर नक्कीच 10वी नंतर जो पर्याय आहे हा डिप्लोमा इंजिनिअरचा, ह्या पर्यायाविषयी मी तुम्हाला आज सांगितलं. आजच्या दिवशी एवढंच. धन्यवाद.